अर्धापूरच्या सत्य गणपती मंदिरात चतुर्थीचा उत्साह, भाविकांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी। नांदेड अर्धापूर नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील भोकर फाटा येथे असलेल्या प्रसिद्ध सत्य गणपती मंदिरात चतुर्थीनिमित्त आज भाविकांचा जनसागर उसळला होता। बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात रांगा लावल्या होत्या। महाप्रसादाचा लाभ। चतुर्थीच्या पावन पर्वावर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त, भाविकांची वाढती गर्दी आणि महामार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता अर्धापूर पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेचे कडक नियोजन केले होते। अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। यात भालेराव साहेब, पोलीस कॉन्स्टेबल ढवळे साहेब, पाटील साहेब, भोसले साहेब आणि मोगल साहेब यांनी कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळली। पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे गर्दीवर नियंत्रण राखून भाविकांना सुरळीत दर्शन घेणे शक्य झाले। बातमी संकलन दिघ पूनम अंकुश लोहा, प्रतिनिधी K1 न्यूज महाराष्ट्र। अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या K1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सत्य गणपती मंदिर पुजारी देवस्थान, सत्य गणपती देवस्थान दाभड, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आपण किती वर्षापासून इथं पुजारी आहात? मी 3 ते 4 वर्ष झालं या ठिकाणी सेवा करतो। तशी सेवा मी 15 ते 16 वर्षापासून या ठिकाणी सेवा करतो। प्रसिद्ध श्री सत्य गणपती महाराज जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। हो। आणि चतुर्थीला अनाथ गर्दी होती। मग भाविकांची गर्दी झाल्यानंतर प्रशासनाकडून अशा कुठल्या काही सुविधा वगैरे मंदिराच्या वतीने करते का समिती? या ठिकाणी अर्धापूर पोलीस प्रशासनाचा चांगला बंदोबस्त असते आणि या ठिकाणी या मंदिरचे विश्वस्त माननीय आदरणीय तहसीलदार साहेब देवनीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व अर्धापूर पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भक्तांची गैरसोय, कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही, योग्य प्रकारची या ठिकाणी काळजी घेतली जाते। आणि चतुर्थीला असे कुठले उपक्रम राबवले जातात काय? जसं रक्तदान शिबिर असेल किंवा कुठले रक्तदान शिबिर असेल, कुठले कार्यक्रम राबवले जातात का? संस्थांतून नाही पण येते, रक्तदान शिबिरवाले भरपूर येते। पाठीमागे रक्तदान शिबिरात चालू असते। कोणी फराळ वाटप करते, कोणी केळी वाटप करते, अन्नदान सुद्धा या ठिकाणी कोणी फक्त नवसाचे करीत असतात। महाभंडारा वगैरे, महाप्रसाद वगैरे सायंकाळी असतो।